ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. तर कसं काय मंडळी, सगळं बरं आहे ना. तुम्हाला सगळ्यांना तर कळालेलं की मी गेलतो सुट्टीला सांगलीला आणि या छोट्या पोरांना खाली उतरवून मीच स्वतः गाडीत बसलेलो, कारण आमच्या लहानपणी तर आम्हाला हे काही मिळालं नाही आहे. त्यामुळे एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी या गाडीत बसलो. त्याच्यानंतर ना आम्हाला कोणत्या घरी आज झोपायचं आहे याच्यासाठी आमच्यात महायुद्ध झालं. त्याच्यानंतर आम्ही आंधळी कोशिंबीर खेळायची ठरवली आणि याच्यात आम्ही सिद्धावर डाव घातलेला आणि सगळेजण निवांत बसलेले आणि मी तर वर जाऊन उभारलेलो. पण माझ्यावर डाव अंगलट आला, कारण पुढचा डाव तो माझा होता आणि इथं तर मला कोण एकटंही सापडलेलं नाही आहे. मी उगाचच खोळ्यागत इकडनं तिकडं टावेल फिरवालतो, एकाला पण मी मारलो नाही आहे. पण ज्यांना मारायचं नव्हतं त्यांनाच मी मारलंय आणि भाऊजी आमचे तिथं मोबाईल घेऊन बसलेले आणि त्यांना मी मारलेलो. त्याच्यानंतर सगळ्यांवर डाव आला, पण मला कोणीच मारू शकलं नाही आहे, कारण मी जाऊन डायरेक्ट सोफ्यावर बसत होतो आणि तिथं कोण येतच नव्हतं. त्याच्यानंतर आम्हाला खेळून खेळून खूप जास्त भूक लागलेली आणि 1 वाजलेलं. त्यामुळं आम्ही ठरवलं असं की आता आपण सगळे पोहे खायला जायचं आणि झोपलेल्याला उठवून सुद्धा आम्ही गेलो पोहे खायला. आणि पोहे खायला सुद्धा एवढ्या रात्रीची इथे एवढी गर्दी होती आम्हाला वाटलं पण नव्हतं. आणि ऑब्व्हियसली पोहे खाल्ल्यावर चहा हा मराठी माणसाला लागतोच, पण आम्हाला चहा कुठंच जाऊन मिळाला नाही आहे. त्यामुळे आम्ही घरी जाऊन 2:15 वाजता कॉफी करून पिलोय. आणि हा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.